साईटच गप्पा झाला. एक नंबर बेस्ट निर्णय घेतलाय बघतो. या घरावर संकटाच्या छाया आहे. या घराला तूच वाचू शकतेस. गोपाळ, तू श्रीकलाशी लग्न करण्याचा जो निर्णय घेतलायस तो अतिशय योग्य निर्णय आणि मला खूप आनंद झालाय आहे. म्हणजे आता मला दोन दोन माम्या, दोघे टीचर. म्हणजे आता परीक्षेची पेपर आता घरीच येतील. गोपाळ, तू पण ये ना. माझा विश्वास नाही माहिती आहे माझी मतं कोणावर लागायला आवडतात कोणाची स्वतःवर लागली. मला जायचं पुढे जा. माझा विरोध नाही. पोपट प्यारे, मी तुम्हाला सासरे बुवा म्हणणार नाही, बाबाच म्हणेल. चालेल ना? श्रीकला जर खरंच माझ्या घरावर येणाऱ्या संकटाचं मोह असेल तर या घरासाठी, या कुटुंबासाठी मी सुरक्षेची घाट घालून मी घ्यावा अधिकार लग्न करते. तुझं खरंच टेन्शन केलं. मला ती श्रीकला काही सरळ मुलगी वाटत नाही. तुला मी हे लग्न करायला नकोय. मी आता गोपाळ श्रीकांत विचार बदलला संजू घर आलाय उतर. तुम्ही असं करणार आहे का? संजू उतर आणि घरात जा. आणि तुम्ही कुठं चालले? मी जाईल कुठे. मग कसं झाली माझी केली ती राणी सोडून तुम्हाला आपण हवं ते करून जावं तेव्हा. हे बघ संजू, माझं डोकं दुखतंय. मला आता वाद घालायचा. उतर आणि उद्यापासून पोलीस स्टेशनला डबा घेऊन यायचा नाही. उतर उतर.
विचारते ना गरीब माणसांसाठी नाहीच आहे. पिक्चर वाईट होता. काय घेऊन गेला होता तो तुला? बेबी मावशी तुम्ही सगळे प्रश्न मलाच का विचारताय? ते आले नाही तुम्ही त्यांना विचार हा विचारा तर हा पोराचा बर्थडे एकदम सॅड गेला असणार. जवळपास सगळे धनादेश जमा झालेले आणि ते आपल्या खात्यांमध्ये व्यवस्थित भरले देखील. आपल्या आश्रमशाळेत काही टेबल आणि खुर्च्या आल्या होत्या, त्याची पण व्यवस्था झालेली. काय म्हणत होते ना? ते पण काम सुरू आहे. आजचा 5वा दिवस. काय झालं राजेश? आमच्या लाडक्या धाकट्या चौघांचे आई वडील राहायला आलेत ना आपल्याकडं, त्याचा आजचा 5वा दिवस. दिवस मोजताय तुम्ही राजेश? संजीवनीचे आई वडील किती दिवस राहिले मोजण्यापेक्षा तुमचे याचे मान किती दिवस झाले पडले हे दिवस मोजा. ते तुमच्यासाठी जास्त उपयोगाचं महत्वाचं आहे. ते आम्ही मोजले काय नाही मोजले काय आमच्यासाठी सांगायचं. भारी आहे ना भारी बघा राजेश. तुमच्या मम्मीचं गोष्ट बरं होतं. हे लागलं सवडी तर सांगा, नानांना सांगा. त्या मुक्कामाला बघून घेता नाही. लहान मुलगी मोठा घास घेतोय असं वाटेल, पण राहत नाही म्हणून बोलतो. बोला ना. पंजाबराव आपले व्याधी आहेत. त्यांनी इथे किती दिवस राहावं याच्यावर बोलण्याचा माझा काही अधिकार नाही. किंबहुना मी ते विचारूही नाही. पण त्यांना अंतर राखता येत नाही. कुठे थांबावं हे समजत नाही त्यांना. ते आपल्या व्यवसाय व्यवहारात लुडबुड करतात, कामाविषयी माहिती काढत असतात, व्यवसायाविषयी विचारू नये असे प्रश्न विचारत असतात. अहो मगाशी तर त्यांनी आपल्या नोकरांना विचारले, तुम्हाला किती मिळतात, कधी मिळतात, वेळेवर मिळतात का? खरं का? ठीक आहे ऐकलं. येतो पैसा. हे काय आहे? तुझा तो नवा कोरा भाऊ आहे ना दुपारी झालेला, त्याची फाईल. त्याने आजपर्यंत काय काय उपद्रव केले त्या सगळ्यांची नोंद आहे. तुला तो नाकासमोर चालणारा सज्जन साधा भोळा माणूस वाटतो ना? बघ एकदा. अहो पण मी असं म्हणलीच नाही. मी फक्त एवढंच म्हणले होते की ते यावेळेस निर्दोष आहे, कारण त्यांनी त्यांच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती हो. आणि असं कोण शपथ? संजू या त्याच्या बायकोचा स्टेटमेंट आहे. तो काल घरी नव्हता, तो ते गोदाम फोडायला गेला होता. त्या गोदामाच्या आसपासच्या सगळ्या लोकांनी त्याला ओळखलंय, तसं त्यांचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड झालंय. त्यांनी तर त्यांच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती. असं स्वतःच्याच रक्ताची शपथ असं का करेल कोणी? बोलू त्या मुलाची.
त्याला मूलबाळ काही नाहीये. इतका भोळेपणा नकोय सचिन. त्याला मूलबाळ काही नाही, त्यामुळे आज कुणाचा बर्थडे असण्याचं काही कारण नाही. ही फाईल इथे ठेवली. शांत बसून एकदा वाच. फ्रेश होईल.